देशाच्या राजकारणातून मित्रांनो महत्त्वाची बातमी सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोघांच्यामध्ये सर्वात मोठी शिवसेना कोण हे चाललेलं युद्ध आता भाजपने हेरलं असून भारतीय जनता पार्टीने आपले डाव टाकण्यास सुरुवात केली आहे। देशातील सगळेच प्रादेशिक पक्ष संपवण्याचा इरादा ठेवून युद्धामध्ये उतरलेली भाजपा आता मात्र आपल्या सोबत असलेल्या मित्र पक्षांनाही सोडत नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे। महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भाजपच्या बरोबर असले तरी देखील त्या दोन्ही पक्षाला भाजपा प्रत्येक वेळी नामोहरम करण्यासाठी नवीन चाल आखत असते आणि तशाच प्रकारची कृती आज देखील घडली असून काही आमदार, काही मंत्री, काही नेते भाजपच्या गळाला लागल्याची देखील चर्चा आहे। एक बडा नेता सोडतो आहे एकनाथ शिंदे यांची साथ, तर राज्याच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्रीपद होणार का हा देखील मोठा खुलासा होतोय। एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्रीपदावरून बाजूला सारणं आणि त्यानंतर दुसरा उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे गटातीलच मंत्री करणं हे भाजपला जरासं सोपं वाटत आहे आणि तशा प्रकारची राजकीय खेळी करण्यास भाजपने आतापासूनच सुरुवात केल्याने महाराष्ट्राचं राजकारण आता मात्र त्या दोन नेत्यांच्या भोवती फिरण्यास सुरुवात झाली आहे। मातोश्रीवरून देखील तशा प्रकारच्या हालचाली सुरू आहेत। काही मोजक्या नेत्यांना पुन्हा आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश देण्यास इच्छुक आहोत, मात्र काही नेत्यांना मातोश्रीच्या अंगणात येण्यास देखील बंदी असल्याचं संजय राऊत यांनी काल रोखठोक विधान करून राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिली आहे। मग असे कोणते बडे नेते आहेत ज्यांना उद्धव ठाकरे हे पुन्हा मातोश्रीवर येण्यास आमंत्रण देत आहेत आणि असे कोणते नेते आहेत ज्यांना मातोश्रीच्या अंगणात देखील मज्जाव केला जात आहे? मित्रांनो, ही शिवसेनेच्या गोटातली आतली सगळ्यात मोठी खळबळजनक बातमी असून यामुळे शिंदेगडात देखील आता सगळ्यात मोठी खळबळ उडाली असून आपण संकटाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना सोडलं, आता आपल्यावरती संकट आहे तेव्हा उद्धव ठाकरेंना जवळ करणं आता मात्र उद्धव ठाकरे जवळ होत नाहीत। ही बातमी मात्र राज्याच्या राजकारणासाठी काळजी करणारी असून आगामी काळात पक्ष फुटले, नेते फुटले तर देखील जो जुना पक्ष असतो तो आहे तसा जागेवरती असतो, निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावरती तो पक्ष कायमस्वरूपी राहत असतो आणि असंच ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल झालं असून आता बडे नेते देखील इकडे प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत। याचीच संधी साधत आता भाजपा मात्र उद्धव ठाकरेंकडे या नेत्यांनी जाऊ नये यासाठीच शिंदेगडातील मंत्र्यांना उपमुख्यमंत्रीपद द्यायला भाजपा तयार झाले असून तुमचा अर्धा गट जर आमच्याकडे आला तर तुम्हाला स्वतःला उपमुख्यमंत्रीपद करता येईल अशी विचारणा देखील भाजपच्या काही नेत्यांनी केल्याचं समजत आहे। त्यामुळे हा डाव पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्यावरच उलटवण्यासाठी भाजपा कामाला लागल्याचं यावरून सध्या तरी जाणवतंय। मित्रांनो, या सगळ्या राजकीय घडामोडी भाजपा अतिशय प्लॅनिंगने करत असते। त्या प्रकारचं प्लॅनिंग भाजपच्या गोटामध्ये कित्येक वर्षांपासून चालू असतंय आणि ते अखेर सक्सेस होण्याच्या मार्गावरती आहे। म्हणजे भाजपने शिंदेंच्याच काही मंत्र्यांना, आमदारांना हाताशी धरून त्यांच्याच गटामध्ये खूप मोठं खिंडार पाडण्यात आता सुरुवात केली असून यासाठी एकनाथ शिंदे स्वतः जबाबदार असल्याची देखील बातमी आहे। यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडणाऱ्या एकनाथ शिंदेंना आता मात्र त्यांच्याच पक्षामध्ये उभी फूट पडताना जाणवते आणि ती फूट पडल्याच्या नंतर मात्र स्वतःला उपमुख्यमंत्री पद देखील सोडावं लागेल आणि आपलं देखील पद सोडून दुसऱ्याला द्यावं लागेल, अशा प्रकारची गत येऊ शकते। सध्याच्या राजकारणामध्ये आगामी काळात काय घडतंय ते आपल्याला बघावंच लागेल। मात्र मित्रांनो, सध्या तरी उद्धव ठाकरे मात्र काही नेत्यांना आपल्या मातोश्रीवरती घेण्यास उत्सुक नसल्याची बातमी समजत आहे। धन्यवाद।